पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त चितळे साहेब, ACP राजपूत साहेब, ACP नेहुल साहेब, माझे सर्व सहकारी अधिकारी, अंमलदार, आमच्या विनंतीला आवर्जून मान देऊन विनंतीला इथं उपस्थित राहणारे सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, चितळे साहेबांनी आपल्या मनोगतात सांगितलं की पनवेलकर अतिशय शिस्तबद्ध आहेत. सर्व नियमांचं पालन करून ते गणेशोत्सव साजरा करतात आणि याची प्रचिती मला सुरुवातीच्या 15-20 मिनिटातच आली. म्हणजे आपल्याकडून ज्या सूचना, जे मुद्दे मांडण्यात आले ते सहसा फार कमी ऐकायला मिळतात. बऱ्याच मी अशा मीटिंग अटेंड केलेले आहेत, असे मेळावे पण अटेंड केलेले आहेत. जे उदाहरणार्थ पहिल्या मधुकर सुरते यांनी सांगितलं की गुलालाच्या ऐवजी फुलाची पाकळी वापरावी. सूर्यकांत मस्कर यांनी सांगितलं की आधी त्यांच्या मंडळात काय होत होतं आणि आता सगळ्यांचं वर्तन बदलून आता त्यांना पुरस्कार मिळतात. नरेश अनंत कोळी यांनी सांगितलं की डीजेचा वापर करण्यात येऊ नये. त्यानंतर जयंत पगडे यांनी काही त्यांची विनंती मांडली की ध्वनिक्षेपक परवाना लवकर मिळावा. त्यानंतर पोलिसांच्या वतीनं त्यांनी बाजू मांडली की जे पोलीस 1:30, 5, 10 या दिवशी रात्रभर किंवा शेवटचा गणेश उत्सव संपेपर्यंत बंदोबस्त करतात, त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था आयुक्त साहेबांनी करावी. त्यानंतर एका वक्त्यांनी सांगितलं की मग विसर्जनच 9च्या आतच संपवा. मला वाटते आपण सांगितलंय. तर एवढ्या चांगल्या सूचना मी कधी ऐकलेल्या नाहीत माझ्या सर्व्हिसमध्ये आणि त्याबद्दल मी आपलं खरोखर मनापासून अभिनंदन करतो. आणि मला याची कल्पना आली की आपण सगळे अतिशय चांगल्या वातावरणात हा गणेशोत्सव साजरा करता आणि यावर्षी सुद्धा कराल. असं जरी असलं तरी काही सूचना माझ्या वतीनं मी तुम्हाला देणं अपेक्षित आहे. आपण हे दरवर्षी करता, आपल्याला या सूचना नवीन नाहीत. मला अपेक्षा आहे आपल्याकडे, मला वाटते परिमंडळ 2 मध्ये मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा जवळपास 383 सार्वजनिक गणेश मंडळ आपल्याकडे आहेत, टोटल 10 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. तर सर्व सार्वजनिक गणेश मंडळ नियमाप्रमाणे जे काही परवानग्या घ्याव्या लागतात त्या आपण वेळेत घेत असाल. आपण जेव्हा आपलं मंडळाचा मंडप टाकता तेव्हा काही काळजी घ्या. त्या मंडपाच्या साईजमुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही याची कृपया दक्षता घ्या. आपल्या मंडप परिसरात आपण CCTV लावता का या 10 दिवसापुरतं? व्हेरी गुड. तर माझी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना विनंती आहे की त्यांनी किमान या 10-11 दिवसापुरतं का होईना मंडपामध्ये CCTVची व्यवस्था करावी. त्यानंतर आता हे सगळे T-शर्ट वगैरे बघून मला अंदाज आला की आपले स्वयंसेवक सुद्धा तुम्ही ठेवता का मंडळाचे? ओके. जर आपल्या गणेश मंडळाला भाविकांची गर्दी होत असेल मूर्ती दर्शनासाठी, आरतीसाठी, मग ऑब्विसली त्यात महिला पण येणार, मुली पण येणार, तर तेव्हा त्यांच्यासोबत काही गैरप्रकार होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. आम्ही आमची गस्त ठेवू, आम्ही भेटी देऊ. तुम्ही जेव्हा जेव्हा बोलवाल तेव्हा पोलीस येतीलच, पण इतर वेळी आपल्या मंडळाच्या ठिकाणी जे कोणी येतं भाविक त्याचं नियमन करण्याची जबाबदारी आपण घ्या. त्यासाठी स्वयंसेवक नेमा. आणि गणेश मंडपाच्या परिसरात जुगार, मद्यपान याबद्दल 2-3 वक्ते बोलले. स्वाभाविक आहे, म्हणजे बाप्पाला आपण घेऊन येतो आणि त्याची भक्ती करतो 10-11 दिवस, असं अपेक्षित आहे सगळं पावित्र्यमय मंगलमय वातावरणात व्हावं जेणेकरून बाप्पाचे आपल्याला आशीर्वाद मिळतील. निवेदिका मॅडमनी सांगितल्याप्रमाणे बाप्पा सगळं बघत असतो. आपल्याला जरी वाटलं ती मूर्ती आहे आणि लक्षात येणार नाही तर देवाच्या सगळं लक्षात येतं. त्यामुळं अशा गोष्टी करा, असे उपक्रम करा की देव पण आनंदी होईल आणि जाताना आपल्याला आशीर्वाद देऊन जाईल. सरते शेवटी आपला गणेश उत्सव उत्साहात साजरा करताना दुसऱ्यांना त्रास होऊ नये हे बघा. म्हणजे स्वाभाविक आहे, ध्वनी प्रदूषणाच्या विरोधातले जे नियम आहेत
ते आपण पाळणं अपेक्षित आहे. डीजेला बंदी आहे. आम्ही सुद्धा आमच्या वतीनं ती अंमलबजावणी करू. वेळेत जर आपण बंद केलं, आमच्या विनंतीला मान देऊन बंद केलं, तर मग पुढचा गुन्हा आणि वगैरे कारवाई करण्याची आम्हाला गरजच राहत नाही. तर आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही एवढं बघा. विसर्जनाच्या वेळी सुद्धा हा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर शासनाने एक GR काढलाय, आपल्या सगळ्याला कल्पना असेल. शासनाने राज्यस्तरावर 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाखाचे बक्षीस गणेश मंडळासाठी जाहीर केलेले आहेत. त्यासाठी एक समिती शासनाने नेमलेली आहे. त्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे. मी सर्व सिनियर PA ला विनंती करतो की आपण व्हॉट्सअपवर तो GR आहे सगळ्या मंडळांना पोहोचवा. काही लोकांनी त्याच्यात अर्ज केला असेल, मला कल्पना नाही. जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवा. 4 जिल्ह्यातून 3 म्हणजे मुंबई उपनगर, ठाणे आणि मला वाटते अजून एक जिल्ह्यातून प्रत्येकी 3 मंडळ निवडण्यात येणार आहेत आणि इतर सर्व जिल्ह्यातून एक, अशी जवळपास 41 मंडळांची निवड करण्यात येणार आहे. पहिल्या 3ला जे मी रोख रक्कम सांगितली ते पारितोषिक देण्यात येणार आहे शासनातर्फे आणि उर्वरित जे निवड झालेली मंडळ आहेत त्यांना प्रत्येकी 25,000 रुपये पारितोषिक शासनातर्फे देण्यात येणार आहे. तर आपल्याला बक्षीस मिळो न मिळो त्या उपक्रमामध्ये सहभाग घ्या. आपला हा जो नवी मुंबई पोलिसांचा विघ्नहर्ता पुरस्कार आणि स्पर्धा आहे ती आपण अशीच चालू ठेवणार आहोत. माझी सर्व जजेसला विनंती आहे, आपण मागच्या वेळेस जे निवडीसाठी परिश्रम घेतले त्याबद्दल आपला मी आभारी आहे. यावर्षी सुद्धा आपण त्याच पद्धतीनं करायचं आहे. आपण पुन्हा उत्साहाने त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा, आपल्याला पारितोषिक मिळावं अशी माझी इच्छा आहे. माझे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात सूचना. मी आपला वेळ घेत नाही. एकतर सर्व मंडळांच्या बैठकी आपण घेतल्या असतील, सार्वजनिक मंडळाच्या घेतल्या नसतील तर कंप्लीट करून टाका. सर्व सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी भेटी द्या. मग तिथं आपण ज्या सूचना दिल्यात, CCTV गर्दी नियमनासाठी त्यांनी व्यवस्था केली की नाही, नसेल केली तर त्यांना सूचना देऊन करून घेता येतील. त्यानंतर जी महत्वाची विसर्जन स्थळं आहेत, आपले महानगरपालिका, नगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांच्या समवेत जॉईंट तुम्ही भेटी देणं अपेक्षित आहे. आयुक्त साहेबांनी तर सूचना दिलेल्या आहेत, परंतु तिथं काय काय असणं अपेक्षित आहे? लाइटिंगची व्यवस्था झाली आहे का? आपलं 1.5 दिवसापासून सुरू होतं. लाइटिंगची व्यवस्था, बॅरिकेडिंग, त्यानंतर जीवरक्षकांची सोय आहे का? पोलिसांसाठी थांबण्यासाठी व्यवस्था आहे का? इत्यादी ज्या व्यवस्था आहेत त्या करून घ्या आणि आयुक्त साहेबांचं आधीच त्यांनी सांगितलेलं सहकार्य आहे आपल्याला. त्यानंतर DJ स्पीकरवाल्यांची एक बैठक घ्या येणाऱ्या काही 2-3 दिवसामध्ये. आणि आपण मी सगळ्यांना ग्वाही देतो, पोलीस विभागातर्फे सतत आपण पेट्रोलिंग नेमूया. गस्त ठरवून द्या त्यांना, कोणकोणत्या मंडळांना 7 तारखेपासून ते भेटी देतील. बीट मार्शल यांना वाटून द्या. रात्रगस्तीच्या लोकांनी सुद्धा सार्वजनिक मंडळांना भेटी देणे अपेक्षित आहे आणि जी अतिशय गर्दीची ठिकाण आहे तिथं मग आपला बंदोबस्त सुद्धा ठेवावा. तर मला वाटते दरवर्षीप्रमाणे हाही गणेश उत्सव आपण सर्व नियमांचे भान ठेवून अतिशय उत्साहात जल्लोषात साजरा कराल हे आपल्याशी बोलून मला खात्री झाली. ही मी आल्या बैठक ठेवणार होतो, मला आपली ओळख करून घ्यायची होती आणि सर्व विघ्नहर्ता पुरस्कारांचे जे मानकरी आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षी सुद्धा अशा गोड कार्यक्रम आपण आयोजित करू. पोलीस विभागातर्फे सर्वांना येणाऱ्या आगामी गणेश उत्सवासाठी शुभेच्छा देतो आणि मी पण माझ्या गस्ती दरम्यान आपल्या मंडळाला निश्चित भेट देईल. मला पण आवडेल आपल्या बाप्पाचं दर्शन घ्यायला. सरते शेवटी गणपती बाप्पा. थँक्यू.